माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या बंगल्यात आग लागून 39,40,00,000 रुपयांचे नुकसान. महसूल विभागाने केला पंचनामा. माजी मंत्री तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या बंगल्याला काल 18 जूनच्या सायंकाळी भयानक आग लागली होती. बंगल्यात आधी मोठा विस्फोट झाला आणि क्षणातच आगीने भडका घेत संपूर्ण स्वयंपाकघर आपल्या विळख्यात घेतले होते. आज 19 जून रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास बुलढाणा महसूल विभागाने घटनेचा पंचनामा केला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यामुळे बंगल्यातील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. यामध्ये 39,40,00,000 रुपयांचे नुकसान झाल्याचा या पंचनाम्यात उल्लेख करण्यात आला आहे. बुलढाणा शहराला लागूनच माळविहीर शिवारात माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा भल्ला मोठा बंगला आहे. काल सायंकाळी घरात त्यांचे मानसपुत्र पुष्पक शिंगणे व त्यांची पत्नी हे दोघे असताना अचानक किचनमध्ये विस्फोट झाला आणि मोठी आग लागली. यावेळी घरातील इतर सदस्य बाहेर गेलेले होते. या आगीने रौद्र रूप धारण केले होते. घटनेची माहिती मिळताच बुलढाणा नगरपालिकेचे अग्निशमन दलाने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे बंगला सुरक्षित राहिला. आज गुरुवारी प्रभारी तहसीलदार शशिकांत वाघ यांच्या आदेशाने तलाठी गोपालसिंग राजपूत, अतुल झगरे आणि सहाय्यक अरविंद पांढरे हे डॉक्टर शिंगणे यांच्या बंगल्यात पोहोचले व त्यांनी घटनेचा पंचनामा केला. यात स्वयंपाकघरामधील सर्व साहित्य तसेच अन्नधान्य पूर्ण जळून खाक झाले होते. महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या बंगल्याला आग शॉर्ट सर्किटमुळे लागून 39,40,00,000 रुपयांचे नुकसान झाले आहे.